तर हे आहे ते काळ्या अळूचं झाड। आता हे गेल्या वर्षी पप्पांनी कुठून तरी मुंडला आणून लावलेला अळूचा। तर याची आपण अळूचे पातळ भाजी पण करू शकतो किंवा अळूवडे पण करू शकतो। तर कसली भारी दिसतायत ना पानं। हा व्हिडिओ मी पानं काढल्याच्या नंतर काढलेला होता, त्यामुळे जे पानं काढलेली आहेत त्याचा डिंक त्या पानांवरती पडलाय, तरी पण खूप सुंदर दिसतायत पानं। तर आता मी पानं काढायला सुरुवात केली आहे। तर मी एक एक करून 2-3 कोवळी पानं काढली, तेवढी माझ्यासाठी पुरेशी होतील, कारण बनवते ते चांगलं व्हायला पाहिजे, नाहीतर उगाच केलेल्याचा पूर्ण सत्यानाश व्हायचा, म्हणून मी फक्त 4च पानं काढली। आता ही अळूवडीची पानं आणली आहे, तर त्याला धुवूया आणि मस्तपैकी अळूवडे बनवायला सुरुवात करूया। तर आमच्याकडचा आगूळ संपलाय म्हणून कोकमानमध्ये पाणी टाकलं आणि आता आपण त्याचा आगूळ बनवायला ठेवूया। तर बघा मंडळी, रेसिपी तर एकदम सोपी आहे। पहिल्यांदा मी 4-5 मिरची घेतली, त्याचे देठ काढून घेतले, आलं घेतलं, त्याचे साल काढून घेतलं आणि मग लसूण सोलून घेतली आणि त्या तिन्ही वस्तूंचा मिळून एकत्र ठेचा बनवला। ज्या पण आपण रेसिपीमध्ये ठेचा वापरू ती रेसिपी एकदम उत्तम होते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कोणत्या पण रेसिपीमध्ये ठेचा घालू शकता तुम्ही। आता मी मिरची एकदम छोटी छोटी कापून घेतली आहे। मिरची कापून झाल्यावरती मी आले कापून घेतले, ते पण छोटे छोटे कापून घेतले आणि मग हे तिन्ही सामग्री एकत्र केली। तर मी तीनही सामग्री एकत्र करून घेतली। नंतर मी ठेचण्यासाठी ठेचा घेतला आणि आतमध्ये मिरची, लसूण आणि आलं एकत्र करून घेतलं। मला मी एक मजेशीर गोष्ट सांगते, जेव्हा मी हे ठेचासाठी आतमध्ये टाकला, नंतर ठेचायला सुरुवात केली, गप करून माझ्या डोळ्यामध्ये मिरचीचं पाणी उडवलं आणि जी आग लागली डोळ्यामध्ये ना, अळूवडी खाल्ल्यासारखं वाटलं। सांगण्याचा तात्पर्य हाच की तुम्ही पण ही चूक करू नका, नाहीतर माझी जी हालत झाली तीच हालत तुमची पण होऊ शकते। तर अळूवडीचा ठेचा बनवताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या। जसं जसं मी ठेचा बनवण्यासाठी ठेचत जात होती, तसं तसं टेबल पाठी जात होतं आणि मी तिला पुन्हा पुढे आणत होती। आता आपला ठेचा तयार झालाय, तर मग अशा डिश मध्ये आपण तो ठेचा काढून घेऊया आणि आता आपण आपलं बॅटर बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा जो मगाशी केलेला ठेचा होता तो घालून घेतला आणि त्याच्या आधी जे आपण कोकम घालून आगूळ तयार करायला ठेवलेलं होतं ते आतमध्ये टाकूया। ह्या दोन्ही गोष्टी मिक्स झाल्यावरती आपण 1 कप आतमध्ये बेसनचं पीठ टाकूयात। तर बेसनचं पीठ टाकता थोडंसं पीठ बाहेर पडलं, जस्ट इग्नोर इट। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता त्या पिठामध्ये मी प्रमाणात आपल्याला हवी तेवढं मीठ घातलं आणि जो आपला घरचा मसाला असतो तो आतमध्ये घातला आणि त्याला मस्तपणे मिक्स करून घेतलं। आता आपण अशा प्रकारे मिक्स करायचे जेणेकरून आगळचा कलर पिठाला आला पाहिजे आणि पीठ जरा लाल दिसायला पाहिजे। तर चला आता आपण मस्तपणे मिक्स करून घेऊया।
तर बॅटर आपलं तयार आहे। आता मी आतमध्ये तेल टाकूयात, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं। नंतर मी हातावरती ओवा चुरडला आणि तो आतमध्ये टाकला। ओवा चुरून टाकल्यावरती वास एकदम मस्त येतो। आता हे पण एकत्र करून घेऊया। आता हे सगळं एकदम मस्तपणे मिक्स झाल्यावरती आपण आतमध्ये गूळ टाकून घेऊया। अळूवडे आंबट चिंबट असेच मस्त लागतात, जास्त पण आंबट नको जास्त पण गोड नको, सगळं काही प्रमाणात टाकायचं। इथे मला बॅटर कमी वाटलं म्हणून मी आतमध्ये अजून थोडंसं बेसन टाकलं आणि मिक्स केलं तर जरा जाड झालं म्हणून आतमध्ये मी पाणी टाकलं। तर असं झालं की पाणी टाकल्यावरती बॅटर जास्तच पातळ झालं म्हणून मला परत एकदा आतमध्ये बेसन टाकावं लागलं। जर तुम्ही टाकत असाल तर आधी मिक्स करून घ्या आणि मग जरासंच पाणी टाका, नाही तर माझ्यासारखी हालत होईल तुमची पण। तर मी बॅटर जरासं टेस्ट करून बघितलं तर ते आंबट कमी होतं म्हणून मी एक लिंबू घेतलं, ते कापून घेतलं, आतमधले बिया काढल्या आणि ते पूर्णपणे मिश्रणावरती पिळून घेतलं। लिंबू टाकल्यामुळे माझा आंबटपणा एकदम बॅलन्स झाला आणि आता हे पूर्णपणे मी मिक्स करून घेते। जेवढं तुम्हाला फास्ट काम होताना दिसतंय तेवढं नक्कीच झालं नसणार, कारण हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। अशी तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी झाली की समजायचं की तुमचं बॅटर तयार आहे अळूवडे तयार करण्यासाठी। तर आता आपण परत उलटी करून घेतली आहे, कारण अळूवडीसाठी काढलेली पानं जरा मोठी आहेत। आता ते पान घेतलं, त्याची शीर काढून घेतली चाकूने आणि मग लाटणीने त्याला लाटलं, कारण शिरा असतात त्या मग त्या लाटणीने लाटल्यावरती दाबल्या जातात आणि कोणताही कडक भाग राहत नाही। जेव्हा आपण दुमडी मारतो अळूवडे करण्यासाठी तेव्हा आपल्याला सोपं पडतं। आता आपण सगळ्या पानांना लाटणीने लाटून घेऊया आणि मग त्याला बॅटर लावायला सुरुवात करूया। चला तर मग मी तुम्हाला अळूच्या पानाचे फायदे सांगते। अळूची पानं आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात। अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि कॅल्शियम असते। याचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो, दृष्टी सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो। अळूची पाने पचनास मदत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात। अळूच्या पानात असलेली पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित ठेवतात व त्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळतो। आता मी परत उलटी करून घेतली आहे, त्यावरती जे मगाशी लाटणीने लाटलेलं पान होतं ते ठेवलं आहे आणि त्यावरती जे मगाशी केलेलं मिश्रण होतं ते लावायला सुरुवात केली आहे। आता पूर्ण पानाला सारखं मिश्रण लावून घ्यायचं, कुठे पण जास्त नाही कुठे पण कमी नाही। आणि मिश्रण लावताना जराशी पण कंजूसी करू नका, नाहीतर मग जेव्हा तुम्ही अळूवडे खाल तेव्हा तुम्हाला फक्त पानच लागेल। मला सांगायचं झालं तर अळूवडे हा असा पदार्थ आहे जो मम्मीला पण आवडतो आणि पप्पांना पण आवडतो आणि एकदा की बनले की ते कधी संपतात हे आम्हाला समजत नाही। आता पहिल्या पानाला आपलं मिश्रण लावून पूर्ण झाल्यावरती दुसरं पान घेतलं आहे, पण ते उलटं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मिश्रण लावायला सुरुवात केली आहे। तर तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते। तर आता आपण दोन्ही बाजूने त्याला दुमडून घेऊया आणि त्याच्यावरती पण मिश्रण लावून घेऊया। एकदा की त्याच्यावरती मिश्रण लावून झालं की आता आपण परत दुमडी मारायला सुरुवात करूया। तर अशी आपण दुमडी मारत जायची जोपर्यंत आपला पानाचा रोल बनत नाही, अळूवडीसारखं दिसत नाही, तोपर्यंत आपण अशी दुमडी मारत जायची आणि वरती ते मिश्रण लावत जायचं। तर तुमच्यापैकी किती जणांना अळूवडी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता जसं मगाशी करून घेतलं त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पानाला पण मिश्रण लावून घेऊया आणि त्याच्यावरती दुसरं पान उलटे ठेवून त्याला पण मिश्रण मारून दुमडी घालून अळूवडीचा शेप देऊयात। तर पहिल्यांदा याच परातीवरती मी मिश्रण लावल्यामुळे परात जरा खराब झाली आहे, वरती पीठ सांडलंय, तर त्याला तुम्ही इग्नोर मारू शकता।
एस्थेटिक दिसण्यासाठी मी वरती तेल टाकून घेतले, पण मी जास्त तेल टाकले तर तेलाच्या नंतर काय झालं ते तुम्हीच बघा. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आमच्याकडे स्टीमर नाही म्हणून मी खाली एक टोप ठेवला, आतमध्ये पाणी टाकलं, वरती पुरणजाळी ठेवली आणि आतमध्ये ते मगाशी अळवड्याचे 2 रोल केलेले ठेवले. उघडून बघितले तर ते काय शिजले नव्हते. आता मी जेव्हा परत पुन्हा उघडून बघितलं तर त्या पानांचा कलर जरा चेंज झालाय, हिरवा होता तो पोपटी झाला. याने हे समजायचं की आपले अळवडे उकडलेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी, अळवडे छानपणे उकडलेले आहेत. तर आता मी त्यांना गरम गरमच कापते आहे. तर तुम्ही माझ्यासारखं मूर्खपणा करू नका. आता आपण गरम गरम कापले तर ते तुटू शकतात. मागच्या टाइमला जेव्हा मी केलेले तेव्हा ते तुटलेले, पण आज लक साथ देते आणि ते एक पण अळवडे तुटले नाहीये. तर तुम्ही असं काही करू नका, तुम्ही थंड झाल्यावरतीच कापायला सुरुवात करा. माझ्या अंगात खास म्हणून ते गरम गरम असताना मी कापून घेतले. तर आता मी एक एक करून सगळे अळवडे कापून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम उत्तम प्रकारे अळवड्यांचा शेप आलेला आहे त्यांना. तर आता आपण त्यांना डीप फ्राय पण करू शकतो किंवा पॅन फ्राय पण करू शकतो, पण पॅन फ्रायची टेस्ट काय एवढी चांगली लागत नाही म्हणून मी डीप फ्राय करणार आहे. मला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला फ्राय करा. तर मी तर डीप फ्राय करते. तर चला बघूया. तर थोडीशी फालतूगिरी करून आता आपण आपल्या अळवड्यांना भाजण्याच्या प्रक्रियेकडे वळूया. तर आता मी तवा जास्तच गरम करून घेतलेला, मी तेल टाकायला विसरलेले. तर आता आतमध्ये मी तेल टाकते आणि जेव्हा की एकदा की गरम तेल झालं की त्यामध्ये एक एक करून मी अळवडे सोडणार आहे. सोनेरी होईपर्यंत मी त्यांना तळून घेतलंय. एकदा की सोनेरी रंग झाला की आपण ते अळवडे तेलातून काढण्यासाठी तयार. तर मी इथे अळवडीची दुसरी बॅच पण तेलामध्ये घालून घेतली आहे आणि त्याला पण सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊया.
मंडळी, एवढी सगळी मेहनत आपली सफल झाली आणि अळूवडे एकदम उत्तम झालेले आहे. ज्यांच्यासाठी बनवलेले ते की मम्मी पप्पा, त्या दोघांना पण अळूवडे आवडले आहेत आणि घरातील सगळ्यांना अळूवडे आवडले आणि आम्ही रात्री मस्तपणे जेवणासोबत तोंडाला म्हणून अळूवड्यांचा स्वाद घेतला. तुम्ही व्हिडिओत बघू शकता अळूवड्यांची कशी मस्त लेअर दिसते ती. जर मी केलेले अळूवडे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेले असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.